हे छत्रपती संभाजीराजेंचं पत्र आहे। हे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी दिलेले आहे। परगण्याची वसुली औरंगजेबाशी संबंध आलेला आहे। आता ही माझी 24वी पिढी आहे। ज्यावेळेस राजे छत्रपतींचा राज्याभिषेक झाला, गोविंद भट कावळे हे तिथं उपस्थित होते। 1762 ते 1840 पेक्षा जास्त पत्रव्यवहार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। ज्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महाराजांचं आजोळ होतं, म्हणजेच वेरूळ, म्हणजेच जिथून मूळ भोसले घराणं आलं, त्याच भोसले घराण्याचा याच संभाजीनगर जिल्ह्याशी अजून कसा संबंध आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। कारण माझ्यासोबत भोसले कुटुंबाशी संबंध असलेली, छत्रपती कुटुंबाशी संबंध असलेली 24वी पिढी इथं बसलेली आहे। हे प्रकाश कावळे आहेत आणि हे त्यांचे चिरंजीव आहेत। आणि यांच्याकडे छत्रपतींच्या काळामध्ये एक मोठी जबाबदारी होती, ती म्हणजे हे क्षेत्र असलेल्या पैठणचं छत्रपती घराण्याने दिलेलं पौरोहित्य सांभाळायची। त्याचबरोबर दुसरी जबाबदारी होती ती औरंगजेबानं दिलेल्या जामीदारी म्हणजेच वसुली, जमीन वसुली किंवा महसूल वसूल करण्याची। हे दोन्ही संबंध, याचा असलेला इतिहास, हा सगळा काय आहे हे जाणून घेण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत। या संदर्भातले हे गुरुजी कोणाचं पत्र आहे? हे छत्रपती संभाजीराजेंचं पत्र आहे, ज्याच्यावर आपण मोहोर बघू शकतो। दुसरं पत्र यांच्याकडे जे आहे ते औरंगजेबाने यांना जी जामियारी दिली होती, त्या काळच्या आपण शिक्का किंवा मुद्रा जी म्हणू शकतो तत्कालीन, आणि हे पारसी भाषेतलं पत्र आहे। याच्यावरती यांना स्पष्ट शब्दामध्ये जामीनदारी दिली आहे। याचं ट्रान्सलेशन सुद्धा आर्किओलॉजी डिपार्टमेंटने दिलेलं यांच्याकडे आहे। असा हा थोडक्यातला इतिहास आहे। आणखी हे पत्र आहे, हे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले, आपण वरती नाव बघू शकतो, यांनी दिलेलं आहे आणि याच्यावरही राजमुद्रा आपल्याला बघायला मिळते। हे सगळं सोडून द्या, आणखी एक पत्र आहे 1602 शके 1602 पासून शिवाजीराजे भोसले, संभाजीराजे भोसले म्हणजे छत्रपती घराणं 1602 पासून ते 1762 पर्यंत त्यांचा आणि यांच्या घराण्यातला कोणाकोणाचा पौरोहित्याची निमित्ताने कसा कसा संबंध आला हे सुद्धा या पुराव्यांमध्ये नमूद केलेलं आहे। आणि असा दावा कावळे कुटुंबीय करतात आणि यांच्याच नावाने पैठणमध्ये एक कावळे गल्ली सुद्धा आहे। आपण आता प्रकाश कावळे गुरुजींना विचारूया। गुरुजी, काय हा सगळा इतिहास आहे? कसा तुमचा छत्रपती घराण्याशी आणि औरंगजेबाशी सुद्धा संबंध होता असं तुमचं म्हणणं आहे? आता मला यात एवढंच सांगावं लागणार आहे की आमचे वंशस्थ त्यावेळेस होते। प्रत्यक्षात मी नसल्यामुळं जेवढं माहिती आहे मला तेवढंच मी तुम्हाला सांगतो। त्यावेळेसचे राजे छत्रपती शिवाजीराजे आणि त्याच काळात असलेले म्हणजे औरंगजेब यांचे संबंध वसुलीनुसार या प्रगण्याची, ज्याला प्रगणा म्हणतो, त्या प्रगण्याची वसुली कावळे कुटुंबियाकडे असल्यामुळे औरंगजेबाशी संबंध आलेला आहे। आणि छत्रपती राजे यांनी या कावळे घराण्याला पुरोहित पद दिले। ज्या वेळेस भोसले घराण्याचे कुणीही, उदाहरणार्थ शिवाजीराजे, संभाजीराजे आहे, मानकोजी राजे आहे, मल्हार राजे आहे, यांनी आल्यानंतर जे काही तुमचे धार्मिक विधी असेल ते कावळे घराणे यांच्याकडूनच करून घ्यावेत असे पत्र स्पष्ट इथं दिलेले आहे। कशी ही सगळी प्रथा होती? म्हणजे जर राजांची, छत्रपती घराण्याची जर स्वारी इकडे आली तर कशा पद्धतीनं तुम्हाला म्हणजे अधिकार प्राप्त होते दाखवायला जायचं? तर या ठिकाणी भोसले घराण्याचे कुणीही जरी आले तर त्यांनी या ठिकाणी शिवाजी राजांना जे दिलेले पत्र आहे हे त्यांना दाखविल्यानंतरच त्यांच्याकडून पूजा करून घ्यावे असे पत्र त्यांनी दिलेले आहे। त्या पत्रामध्ये मी मोडी लिपीतलं थोडंसं ट्रान्सलेशन वाचलं। महाराजांचा, छत्रपतींचा कारभार किती कडक होता हे सुद्धा नमूद केलेलं आहे की हे पत्र दाखवल्या नसल्यास काय कारवाई करण्यात येईल असं सांगितलं। जर पत्र दाखवले नाही, शिवाजी राजांचं प्रत्यक्ष पत्र दाखवले नाही तर तुम्हाला उपाध्ये पण पुरोहित पण मान्य केले जाणार नाही, हे स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे।
यावरून महाराजांचा राजकारभार सुद्धा किती स्पष्ट होता. अ, एवढा सगळा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला, कर्नाटकापर्यंत गेले, पण प्रत्येक ठिकाणचं पौरोहित्य कशा पद्धतीनं त्यांनी सांभाळलं किंवा ज्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती कशी निभवायची याचा सुद्धा उल्लेख या पत्रांमध्ये आढळतो. याचं भाषांतरही इथं आहे. माझ्यासोबत त्यांची पुढची पिढी आहे. तुमचं नाव सांगा. सचिन कावळे. या सगळ्या पत्रांचं जतन तुमच्या पिढ्या कसं करत आलं आतापर्यंत? आत्तापर्यंत आता ही माझी 24वी पिढी आहे. आत्तापर्यंत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जतन करतच आलेलो आहे. टोटली पूर्ण त्याला लॅमिनेशन करणे, हे करणे, ते करणे. आणि आजही सध्याची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस राजे छत्रपतींचा राज्याभिषेक झाला त्यावेळेसही गोविंद भट कावळे हे तिथं उपस्थित होते. गोविंद भट कावळे. आता त्याच्यानंतर जे कावळे घराण्यांचा हे झालेलं आहे की प्रत्येक भोसले घराण्यातला कुठलाही व्यक्ती राजे जर आले तर त्यावेळेस तुम्ही आम्हाला हे पत्र दाखवणे आणि मग तुमचं हे पौरोहित्य आम्ही स्वीकारू, अन्यथा ते रद्द करू, अशी शिस्त त्यावेळेस राजेंची होती. या संदर्भामध्ये तुम्ही प्रशासनाकडे काही पाठपुरावा केलाय का किंवा आर्किओलॉजी डिपार्टमेंटशी या संदर्भात तुमचे पुरावे दाखवून झालं का? त्यांचं काय म्हणणं? प्रशासकीय कारवाई करता आम्ही जे आहे प्रत्येक वेळेस पाठपुरावा केला आहे. माननीय मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या काळात सुद्धा सगळं कागदपत्र त्यांना दाखवून आमचं नाव किंवा आम्हाला त्याच्याबद्दल मानधन मिळावं हे सांगितलेलं आहे, परंतु ते काही मान्य झाले नाही. त्यांनी सांगितलं की तुम्ही जर हे कागदपत्र तुम्ही आमच्या हवाली केले तर आम्ही तुमचं नाव दालन स्वतंत्र देतो. एखादं स्वतंत्र तुम्हाला संभाजीनगर येथे किंवा पैठण येथे तुमचं कागदपत्र ठेवून तुमचं स्वतंत्र नाव देण्यात येईल. पैठणच्या काही जुन्या जे संग्रहालय आहेत म्हणजे छत्रपतींच्या काळातले जिथं वस्तू जतन केलेल्या आहेत तिथं सुद्धा हे याच्यातले काही पत्र आपल्याला बघायला मिळतात. मला तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तुमची जी ही पिढी आहे 1762 ते 1840 त्यांचा कुठल्या राजांसोबत छत्रपती घराण्यातला संबंध आला होता? आता शिवाजीराजे भोसलेंच्या काळात गोविंद भट कावळे म्हणून होते, त्याचप्रमाणे संभाजीराजेच्या काळात सुद्धा तेच होते. त्यानंतर जसजसे राजे बदलत गेले, जसजसे कारभार बदलत गेला, तसतसे या घराण्याचे सुद्धा उपाध्ये वेगवेगळे बदलत गेले म्हणजे आमचेच वंश असते सगळे कावळे. पण एक गेल्यानंतर दुसरा हा येणार, त्या हिशोबात सगळ्याचे नावं सुद्धा इथपर्यंत दिलेले आहे 1762 ते 1840च्या काळात. नक्कीच आपण बघतो की एक वेगळा असा इतिहास या निमित्ताने आपल्या समोर येतोय आणि एक दोन नव्हे तर असे छत्रपतींच्या काळातील किंवा छत्रपती घराण्याशी संबंधित असे जवळजवळ 40पेक्षा जास्त पत्रव्यवहार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि नक्कीच पुन्हा एकदा आपण हे सगळं पत्र बघितल्यानंतर छत्रपतींच्या इतिहासात जातो आणि या निमित्ताने पुन्हा एकदा एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते की कशा पद्धतीनं महाराजांनी दिलेल्या त्या जबाबदाऱ्या त्या ठिकाणी पार पडत होत्या. आणि या छत्रपती संभाजीनगर मध्येच वेरूळ जे महाराजांचं मूळ गाव आहे, भोसले घराण्याचं मूळ गाव आहे, त्याच जिल्ह्याशी आणखी त्यांचा ऐतिहासिक कसा संबंध आहे हे सुद्धा या निमित्ताने बघायला मिळत आहे. लोकमतसाठी अमेय पाठक, पैठण, छत्रपती संभाजीनगर.